नमस्कार. आज आपण एक नवीन नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यात आणि घरच्या वस्तूपासून. त्यासाठी एक वाटी पोहे घेतले आहेत. त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. आता आपले पोहे चांगले मऊसूत झाले आहेत. एकदम भिजलेले आहेत. थोडंसं पाणी घालून त्याला मऊ करून घ्यायचे आहे. आता त्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे. पोहे आपले चांगले मॅश झाले की याच्यापासून आपण एक नवीन पदार्थ आणि पटकन 10 मिनिटात होणारा आहे. हा नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आले तरी पूर्वतयारी न करता झटपट होणारा पदार्थ आहे. 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याला किसून घ्यायचे आहे. बटाटे किसून घेतले की त्या पोह्यात व्यवस्थित मॅश करायचे आहे. आता आपण पोहे मॅश केलेले या बटाट्याच्या मिश्रणमध्ये घालून घेऊ आणि दोघांना परत एकजीव करून घेऊ. हे मिश्रण एकजीव झाले की त्याच्यात अजून दुसऱ्या साहित्य घालू आणि याच्यापासून एक आपण भन्नाट पदार्थ बनवणार आहोत, जो की अगदी 10 मिनिटात आणि घरच्या साहित्यातून बनणार आहे. त्याच्यात आपण हिरवी मिरची 4 कट करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, 1 कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे, जिरा पावडर आणि धणे थोडे मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे चव छान लागते. आता आपण यात 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. आता याला आपण चांगले मिक्स करून घेऊ. आता आपले मिश्रण चांगले मिक्स झाले आहे. आता 1 चमचा तेल लावून त्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे. आता हे आपले मिश्रण मळून झाले की त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवू. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी 10 मिनिटात पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण अशा प्रकारे सर्व कटलेट बनवून घेऊ. हे अगदी कमी तेलात, अगदी 2 चमचे तेलात फ्राय करून घ्यायचे आहे. ज्यांना तेल कमी खायचं आहे त्यांना हे पदार्थ खूप आवडतील, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे कटलेट पांढरे तीळ आहे, त्याच्यात बुडवून घ्यायचे आहे आणि त्याला प्रेस करायचे आहे, त्यामुळे तीळ गळणार नाही फ्राय करताना. अशा प्रकारे सर्व कटलेट तिळात घोळवून घ्यायचे आहे. आता आपण गॅसवर 1 पॅन ठेवू आणि त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे. याला तेल तळून घेतले तरी पण येते, पण मी शॅलो फ्राय करत आहे. तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता. ज्यांना कमी तेल खायचे आहे त्यांनी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. आता सर्व कटलेट असे ठेवून घ्यायचे आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ही चवीला पण खूप छान लागते आणि घरच्या साहित्यात झटपट बनणारा पदार्थ आहे. याच्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही. गॅस मंद ठेवायचा आहे, जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर बाहेरून करपतील आणि आतून कच्चे राहतील. त्याच्यामुळे मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहे. आता दुसऱ्या बाजूला पण पलटी करून घ्यायची आहे. एक बाजू फ्राय झाली की दुसरी बाजूला फ्राय करून घ्यायची आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे. याला पण अगदी 3-4 मिनिटात फ्राय होतील आणि तीळ लावल्यामुळे अगदी कुरकुरीत आणि चवीला छान लागतात. त्याच्यामुळे तीळ लावून नक्की करा. तीळ नाही लावलं तरी पण चालते, पण तीळ लावल्यामुळे कुरकुरीत होतात. आता आपले कटलेट फ्राय झालेले आहेत तर काढून घेऊ. याला कलर पण अगदी छान आलेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. सर्व कटलेट काढून घेते मी. आता सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ. याला हिरवी मिरची पण